Hello, very good morning to all my dear students. Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. Yesterday we have started with the first unit, Applied Grammar. There we have started with the first subunit named Articles, and we have looked at what are the various articles used in an English language. If you remember, I have told you the two categories of articles, indefinite articles and definite articles. We have already completed with indefinite articles. There we have learnt about the uses of indefinite articles along with examples. Today we are going to start with definite article the. There you will be learning about the uses of using an article the along with their examples. Now let us look at when do we use the definite article the in an English language. Now look at the sentence given over here in this slide. What it is said, look, the is called definite article as it is used to indicate someone or something specific. ह्याचा अर्थ काय आहे तर दला आपण डेफिनाइट आर्टिकल असं का म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला निश्चित उपपद असं का म्हणतो कारण हे द जे आर्टिकल आहे ते आपण कशासाठी वापरतो इथं काय सांगितलंय टू इंडिकेट समवन और समथिंग स्पेसिफिक एखादी स्पेसिफिक व्यक्ती किंवा स्पेसिफिक गोष्ट जर सांगायची असेल तर आपण द हे आर्टिकल वापरतो. नाउ वी आर गोइंग टू लर्न the various uses of an article the along with their examples. Let us look at the various uses of using the definite article the. The first use or the first rule which is there, what it is, look at it. The is used before singular countable nouns, प्लुरल काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स. म्हणजे काय तर द हे डेफिनाइट आर्टिकल आपण कधी कधी वापरतो सिंग्युलर काउंटेबल नाउन्स म्हणजे एकवचनी मोजता येणारी नामं मराठीमध्ये असं आपण म्हणू. प्लुरल काउंटेबल नाउन्स अनेकवचनी मोजता येणारी नामं अँड अनकाउंटेबल नाउन्स जे मोजता नाही आहेत अशा प्रकारचे नाउन्स. ह्या तिन्ही केसेसमध्ये आपण द हे आर्टिकल वापरतो. आता आपण वन बाय वन एक्झाम्पल्स बघूयात. नाउ लेट अस लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल विच इज गिवन हियर. द बुक इज नॉट अवेलेबल इन द मार्केट. नाउ वी हॅव यूज्ड द डेफिनाइट आर्टिकल दी ॲट द बिगिनिंग अँड बुक इज अ नाउन. आता बुक हा शब्द जो आहे तो नाउन आहे. मग तो कसलं नाउन आहे तर ते सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. त्याला आपण सिंग्युलर काउंटेबल नाउन असं का म्हणतो कारण बुक ही अशी वस्तू आहे किंवा पुस्तक ही अशी वस्तू आहे जी आपण मोजू शकतो आणि इथं बुक हे सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे म्हणजे एकवचनी फॉर्ममध्ये आहे म्हणून आपण इथं दी वापरलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स बघूयात. द वॉटर ऑफ दिस रिव्हर इज व्हेरी क्लिअर अँड स्वीट. आता बघा here again we have used the definite article the before the word water. Now water is again one more noun. water हे सुद्धा काय आहे नाउनच आहे. पण जर आपण ह्याचा फॉर्म बघितला तर ते कसलं नाउन आहे बघा. इट इज ॲन अनकाउंटेबल नाउन म्हणजे आपण मोजू नाही शकत अशी गोष्ट ज्याला आपण काय म्हणतो अनकाउंटेबल नाउन. त्यामुळे आपण इथं सुद्धा कुठलं आर्टिकल वापरलं आहे द. म्हणजे रूल काय सांगतो तर आपण द हे आर्टिकल कधी वापरतो
सिंग्युलर काउंटेबल नाऊनच्या अगोदर, प्लुरल काउंटेबल नाऊनच्या अगोदर आणि अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर. आता प्लुरल काउंटेबल नाऊनचं एक्झाम्पल मी इथं दिलेलं नाही आहे, पण पहिल्या एक्झाम्पलवरून आपण अजून एक एक्झाम्पल बनवू शकतो जिथं आपल्याला प्लुरल काउंटेबल नाऊन मिळेल. म्हणजे काय, द बुक हे मी म्हणाले की सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे, त्याचं आपण प्लुरल काउंटेबल बनवू शकतो. कसं, आपण बुकचं प्लुरल करणार आहे, म्हणजे द बुक विल बी टर्न इन टू द बुक्स. मग आता आपण वाक्य कसं बनवू शकतो, द बुक्स आर नॉट अवेलेबल इन द मार्केट, असं जर वाक्य असेल तर आपण बुक्स ह्या प्लुरल काउंटेबल नाऊनच्या अगोदर द वापरलंय आणि आपण एक वाक्य बनवलेलं आहे. म्हणजे ह्या रूलमध्ये जे काही आपण एक्झाम्पल्स बघितलेत ते त्या रूलला अनुसरून आहेत. नाव लेट अस लुक ॲट द सेकंड यूज ऑफ यूजिंग द डेफिनाइट आर्टिकल दी. काय म्हटलं बघा, द इज यूज्ड व्हेन टू टॉक अबाउट अ पर्टिक्युलर थिंग और पर्सन दॅट हॅज ऑलरेडी मेन्शन्ड. म्हणजे काय, ज्यावेळी आपण अशा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलत असतो ज्याच्याबद्दल अगोदर आपण काहीतरी मेन्शन केलं आहे, अशा कंडिशनमध्ये आपण द हे आर्टिकल वापरतो. नाव लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल्स. दीज एक्झाम्पल्स विल क्लिअर द पॉईंट व्हेरी वेल. द फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं बघा, आय एट केक अँड आईस्क्रीम फुल स्टॉप. हे एक सेंटेन्स आहे. पुढचं सेंटेन्स बघा, द केक वॉज टेस्टी अँड डिलिशियस. आता इथं आपण काय केलं आहे, तर पहिल्या सेंटेन्समध्ये आपण केकबद्दल बोललो आहे की मी केक आणि आईस्क्रीम खाल्लं. आता पुढच्या वाक्यामध्ये आपण केकच्या अगोदर कुठलं आर्टिकल वापरलं आहे बघा, वी हॅव यूज्ड द डेफिनाइट आर्टिकल दी. आता इथं आपण केक ह्या नाऊनच्या अगोदर द हे आर्टिकल का वापरलं आहे, कारण आपण इथं एखाद्या पर्टिक्युलर वस्तूबद्दल बोलतो आहे, म्हणून आपण इथं द हे आर्टिकल वापरलं आहे. मग त्याचा रेफरन्स अगोदर आला आहे का, येस. इन द फर्स्ट सेंटेन्स द रेफरन्स ऑफ द केक इज गिवन. बघा, पहिल्या वाक्यामध्ये केकबद्दल आपण बोललो आहे आणि मग आपण दुसऱ्या वाक्यामध्ये द हे आर्टिकल वापरलेलं आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे, तर ज्या गोष्टीबद्दल किंवा ज्या व्यक्तीबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे त्याच्याबद्दल परत बोलताना आपण कुठलं आर्टिकल वापरतो, तर द हे डेफिनाइट आर्टिकल वापरतो. नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स द सेकंड सेंटेन्स गिवन. आता काय वाक्य बघा, हे आय रेड अ बुक फुल स्टॉप. द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. नाउ लुक ॲट द युजेस ऑफ आर्टिकल्स इन द टू सेंटेन्सेस बिफोर द वर्ड बुक. दोन्ही वाक्यामध्ये बुक हा शब्द आहे, बरोबर आहे, ज्याला आपण नाऊन म्हणू. पण पहिल्या वाक्यामध्ये आपण बुकच्या अगोदर ए वापरले आणि सेकंड सेंटेन्समध्ये आपण बुकच्या अगोदर द वापरले. हा डिफरन्स का आहे, अगेन इट इज रिलेटेड टू द रूल गिवन ओवर हिअर. का असं केलं आपण, कारण पहिल्या वाक्यामध्ये आपण काय म्हणले, आय रेड अ बुक, मी एक पुस्तक वाचलं, बरोबर आहे. आणि पुढं त्या पुस्तकाबद्दलच बोलतोय ना आपण फुल स्टॉप नंतर. काय म्हटले आपण, द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. मी जे पुस्तक वाचले ते पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. मीन्स वी आर टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर थिंग दॅट हॅज ऑलरेडी मेन्शन. म्हणजे ज्या एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल मी अगोदर बोललेलो आहे त्याच्याबद्दल परत बोलताना आपण कुठलं आर्टिकल वापरतो, तर डेफिनाइट आर्टिकल दी हे वापरतो. लक्षात येते. नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स द थर्ड रूल विच इज गिवन ओवर हिअर. काय सांगतोय हा रूल बघा, थर्ड पॉइंटला आहे आपण, वी यूज द डेफिनाइट आर्टिकल दी बिफोर व्हॉट, बिफोर nouns which are unique of their kind in the world such as earth, sky, moon, sun, etc. म्हणजे अशा प्रकारचे नाउन्स जे जगामध्ये युनिक आहेत, एकच आहेत, अशा गोष्टीबद्दल बोलताना आपण कुठलं आर्टिकल वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. नाउ लेट अस लुक ॲट द एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, द अर्थ मूव्ज राऊंड द सन. आता अर्थ आणि सन हे जे दोन नाउन्स आहेत ते काय आहेत, युनिक आहेत. म्हणजे अखंड जगामध्ये एकच पृथ्वी आहे, एकच सन आहे, सूर्य आहे, एकच आकाश आहे, एकच चंद्र आहे. म्हणजे अशा जगामधल्या अशा गोष्टी ज्या एकच आहेत त्याच्याबद्दल बोलताना आपण
द हे डेफिनाइट आर्टिकल वापरतो. लेट अस टर्न टुवर्ड्स द सेकंड एक्झाम्पल. बघा, द सी अँड द स्काय मीट ईच अदर ॲट द होरिझन. आता इथं सुद्धा आपण सी, स्काय ह्या युनिक गोष्टींच्या अगोदर द हे आर्टिकल वापरले, कारण रूल सांगतो की आपण युनिक गोष्टींबद्दल बोलताना द हे आर्टिकल वापरतो. नाव लेट अस टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट यूज ऑफ डेफिनाइट आर्टिकल दी. आपण कधी वापरतो बघा डेफिनाइट आर्टिकल दी? बिफोर नाउन्स विच हॅव सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज बिफोर देम. सुपरलेटिव्ह तुम्हाला जर आठवत असेल तर 10th मध्ये तुम्ही डिग्री शिकला असाल. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. त्याच्यामध्ये आपण एका वर्डचे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म्स बनवत होतो. आता इथे एक्झाम्पल बघूयात म्हणजे हा पॉईंट जास्त क्लिअर होईल. बघा एक्झाम्पल काय दिलं मी? अकबर वॉज द ग्रेटेस्ट मुघल एम्परर. आता ग्रेटेस्ट हा काय आहे? सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. कुठल्या शब्दाचा? ग्रेटचा. जर ग्रेट हा पॉझिटिव्ह असेल तर ग्रेटर हा कंपॅरेटिव्ह होणार आणि ग्रेटेस्ट हा सुपरलेटिव्ह होणार. म्हणजे सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपण कुठलं आर्टिकल वापरतो? द हे आर्टिकल वापरतो. लक्षात येते? बघा सेकंड एक्झाम्पल बघा. व्हिजन 2020 इज द बेस्ट बुक्स बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता बेस्ट हा सुद्धा कशाचा सुपरलेटिव्ह फॉर्म आहे? गुड, बेटर आणि बेस्ट. हे तुम्ही ऐकलं असाल. तर बेस्ट हा गुडचा काय आहे? सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. आणि हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून आपण याला सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं आहे. बुक्स कसले आहेत? बेस्ट आहेत. मुघल कसला होता? ग्रेटेस्ट होता. म्हणजे आपण सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द हे आर्टिकल वापरतो. आता पुढचा बघूयात. पाचवा पॉईंट काय आहे? वी यूज द डेफिनाइट आर्टिकल दी बिफोर अँड ॲडव्हर्ब व्हेन यूज्ड फॉर कंपॅरेटिव्स. बऱ्याचशा वेळेला आपण दोन गोष्टी, दोन व्यक्तींमधल्या क्वालिटीज कंपेअर करत असतो. त्यावेळी आपण ते कंपेअर करताना त्या वर्डचा कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरतो, ज्याला आपण जनरली म्हणतो की शब्दाला ER लावलं की कंपॅरेटिव्ह फॉर्म बनतो. जसं इथे एक्झाम्पलमध्ये दिले बघा. द हायर यू क्लाइंब द कोल्डर इट गेट्स. म्हणजे काय? हायर हा कशाचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे? हाय या शब्दाचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. तसंच कोल्डर सुद्धा कोल्डचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. तर ह्या दोन्ही शब्दांच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरलं आहे, कारण रूल सांगतो की आपण कधी वापरतो द हे आर्टिकल? तर ज्यावेळी आपण एखादं ॲडव्हर्ब कंपॅरिझन करण्यासाठी वापरतो त्यावेळी. नाव दीज आर द व्हेरियस uses of using an article the. Now let us go forward and look at what are the other rules of using the definite article the. Now let us look at the other uses of using the definite article the. Sixth one is we use definite article the before what? Before nouns which represent a class of वन काइंड. म्हणजे अशा प्रकारचे नाउन्स जे एक विशिष्ट क्लास रिप्रेझेंट करतात. आता ह्याचा अर्थ काय आहे आपण बघूयात. बघा एक्झाम्पल्स बघा. द पुअर ऑलवेज सफर. आता पुअर हा एक क्लास आहे, म्हणजे इथं आपण ह्या विशिष्ट क्लासबद्दल बोलतोय. पुअर म्हणजे गरीब लोक. मग ती पूर्ण वर्ल्डमधली, इथं स्पेसिफिकली आपण काहीही मेन्शन केलेलं नाही. असं आपण म्हटले का द पुअर ऑफ इंडिया? नाही. द पुअर ऑलवेज सफर म्हणजे ज्या ज्यावेळी आपण अशा प्रकारचं नाऊन वापरतो, जे नाऊन आपण एखादा विशिष्ट क्लास रिप्रेझेंट करण्यासाठी वापरत असू, त्यावेळी आपण त्याच्या अगोदर द हे डेफिनेट आर्टिकल वापरतो. आता सेकंड एक्झाम्पल बघूयात. वी शूड ऑलवेज हेल्प द वीक अँड द हेल्पलेस. म्हणजे आपण नेहमी कुणाला मदत केली पाहिजे? ज्यांना मदतीची गरज आहे, जे कमकुवत आहेत अशा लोकांना मदत केली पाहिजे. म्हणजे इथं वीक आणि हेल्पलेस हे कसले नाउन्स आहेत? हे असे नाउन्स आहेत जे एक विशिष्ट क्लास रिप्रेझेंट करतात. ओके. नाव नेक्स्ट यूज काय म्हटले बघा. वी यूज द डेफिनाइट आर्टिकल दी बिफोर प्रॉपर नाउन
when used for comparison with a similar noun. प्रॉपर नाउन बघा, नाउन्स प्रोनाउन्स वगैरे आपण शिकलोय, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये व्हेरियस पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, मराठीमध्ये आपण त्याला शब्दांच्या जाती म्हणतो. इथं नाउन ज्यावेळी आपण नाउनचा विचार करतो त्यावेळी नाउनमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, जसं प्रॉपर नाउन आहे, कॉमन नाउन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, मटेरियल नाउन आहे, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, हे सगळे वेगवेगळे काय आहेत नाउनचे प्रकार आहेत. बरोबर आहे. तर इथं काय सांगितलं आहे, आपण कधी वापरतो तर प्रॉपर नाउनच्या अगोदर. मग हे जे प्रॉपर नाउन आहे ते कशासाठी वापरले आपण, तर कंपॅरिझन करण्यासाठी. ज्यावेळी आपण एखादं प्रॉपर नाउन तसल्याच सिमिलर एका प्रॉपर नाउन बरोबर कंपॅरिझन करत असताना वापरतो, त्यावेळी आपण कुठलं आर्टिकल वापरतोय, द हे आर्टिकल वापरतो. एक्झाम्पल बघूयात. बघा पहिलं एक्झाम्पल काय आहे, काश्मीर इज द स्वित्झर्लंड ऑफ इंडिया. काश्मीर हे काय आहे तर इंडियामधलं स्वित्झर्लंड आहे. इथं आपण कुठल्या दोन गोष्टी कंपेअर केलेत बघा, काश्मीर आणि स्वित्झर्लंड ऑफ इंडिया, हे दोन गोष्टी कंपेअर केलेत आणि त्यासाठी आपण द हे वापरले. कारण रूल सांगतो की आपण द हे आर्टिकल कधी वापरतो, ज्यावेळी आपण दोन प्रॉपर नाउन्स कंपॅरिझन करतो त्यावेळी. काश्मीर आणि स्वित्झर्लंड हे दोन प्रॉपर नाउन्स आहेत. प्रॉपर नाउन्स का म्हणले, एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या गोष्टीचं ज्यावेळी आपण नाव घेतो त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. बरोबर आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. विजय इज द रामानुजन ऑफ रिसेंट इरा. विजय हा कोण आहे, रामानुजन आहे रिसेंट इराचा. इथं आपण दोन व्यक्तींमध्ये कंपॅरिझन केले. लक्षात येते, विजय आणि रामानुजन ह्या अशा दोन व्यक्ती आहेत ज्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करतोय आणि हे दोन शब्द जे आहेत विजय आणि रामानुजन हे काय आहेत, प्रॉपर नाउन्स आहेत. म्हणजे प्रॉपर नाउन्समध्ये ज्यावेळी आपण कंपॅरिझन करत असतो त्यावेळी आपण कुठलं आर्टिकल वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा रूल काय सांगतोय, बिफोर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स और मटेरियल नाउन्स व्हेन दे आर यूज इन अ पर्टिक्युलर सेन्स. आता मी म्हणाले होते थोड्या वेळापूर्वी, आठवते का बघा, की ॲब्स्ट्रॅक्ट आणि मटेरियल नाउनसुद्धा नाउनचे प्रकार आहेत. बरोबर आहे. मग ज्यावेळी आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन एखाद्या पर्टिक्युलर सेन्समध्ये वापरत असतो त्यावेळी आपण द हे आर्टिकल वापरतो. आता एक्झाम्पल बघूयात म्हणजे पॉईंट अजून जास्त क्लिअर होईल. बघा पहिला आहे एक्झाम्पल, द ऑनेस्टी शोन बाय यू इज रिमार्केबल. ऑनेस्टी ज्याला आपण मराठीमध्ये प्रामाणिकपणा म्हणतो, हे कसलं नाऊन आहे बघा. रूलमध्ये काय सांगितलं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आणि मटेरियल नाऊन. त्याच्यामधलं हे कुठलं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. बरोबर आहे. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे जी गोष्ट आपण बघू नाही शकत, ज्या गोष्टीला आपण स्पर्श नाही करू शकत, ज्या गोष्टीचा कुठलाही आपल्याला अंदाज नाही येत आहे, अशा गोष्टीला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. ऑनेस्टी, प्रामाणिकपणा कधी तुम्ही बघितलंय काय हो, नाही ना. प्रामाणिकपणा आपल्याला दिसत नाही. नॉलेज दिसते आपल्याला, ज्ञान नाही दिसत. बरोबर आहे. सिन्सिअरिटी दिसते का, नाही दिसत. म्हणजे हे सगळे शब्द जे आहेत ते कसले आहेत तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, ज्या गोष्टींना आपण स्पर्श नाही करू शकत, अशा सगळ्या गोष्टींना, अशा सगळ्या शब्दांना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणतो. मग इथं ऑनेस्टी हे एक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे ज्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरलेलं आहे. नाउ लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा, द व्हीट ऑफ पंजाब इज ऑफ बेस्ट क्वालिटी. इथं आपण कुठलं नाऊन वापरलं आहे, व्हीट हे मटेरियल नाऊन आहे. लक्षात येते का, मटेरियल नाऊन आहे आणि त्याच्या अगोदर आपण द वापरले, कारण रूलमध्येच सांगितलं की मटेरियल नाऊनच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. आता पुढचा रूल बघूयात. बघा, बिफोर प्रॉपर नाउन्स सच ॲज माउंटेन रेंजेस, रिव्हर्स, ओशन्स, सीज, कॅनल्स, डेझर्ट्स, फ्यू नेम्स ऑफ कंट्रीज. म्हणजे हे वेगवेगळे जे प्रॉपर नाउन्स आहेत त्याच्या अगोदर आपण कुठलं आर्टिकल वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. माउंटेन रेंजेस म्हणजे पर्वतांची नावं, रिव्हर्स नद्या, ओशन्स समुद्र, त्याच्यानंतर डेझर्ट्स वाळवंटांची नावं, आणि फ्यू नेम्स ऑफ कंट्रीज म्हणले बघा शेवटी. म्हणजे काय, अशा थोड्याशा कंट्रीज आहेत ज्याच्या नावाच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. प्रत्येक कंट्रीच्या नावाच्या अगोदर वापरत नाही. लक्षात ठेवायचं हे.
बघा एक्झाम्पल दिलेत, एक्झाम्पल बघूयात. द हिमालयन हे एका पर्वताचं नाव आहे. द गंगाज, द नाईल, द पॅसिफिक, द अटलांटिक, हे सगळे काय आहेत? सीज, ओशन्स, कॅनल्स, रिव्हर्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर द अरेबिक सी, हे सुद्धा एका समुद्राचं नाव आहे. त्याच्यानंतर द USA आणि द UK. आता इथं आपण म्हटलं की काही कंट्रीजच्या नावांच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. इथं USA आणि UK ह्या 2 कंट्रीज आहेत ज्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. प्रत्येक कंट्रीच्या नावाच्या अगोदर नव्हे, हे लक्षात ठेवायचं आहे. काही ठराविक कंट्रीज आहेत ज्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. आता पुढे जाऊयात आणि बघूयात पुढचा रूल काय सांगतोय. द हे आर्टिकल कधी वापरतो? द इज यूज टू से विच टाइप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट समवन प्लेज. एखादी व्यक्ती एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्ले करत असेल तर ती कुठलं इन्स्ट्रुमेंट प्ले करते त्याचं नाव सांगताना त्याच्या अगोदर आपण द वापरतो. एक्झाम्पल बघा, ही प्लेज द व्हायोलिन. व्हायोलिन हे एका म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे आणि त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरले. लक्षात येतं एखाद्या पर्टिक्युलर म्युझिकल इन्स्ट्रुमेंटबद्दल बोलतोय आपण, म्हणून आपण द हे आर्टिकल वापरलं आहे. पुढचं बघा, बी, मीना इज लर्निंग द फ्लूट. इथं सुद्धा फ्लूट हे काय आहे? एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलतोय म्हणून त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरले. सो these are the remaining rules. There are many rules. We are going to look at those rules again. Let us go forward and look at what are the other rules of using the definite article the. Now let us look at the slide. Here you are having last four rules of using the definite article the in an English language. बघूयात आपण छोटे छोटे रूल्स आहेत बघा. पुढचा रूल काय सांगतोय? वी यूज डेफिनाइट आर्टिकल दी बिफोर व्हॉट? बिफोर नेम्स ऑफ सर्टन बुक्स. ज्यावेळी आपण एखाद्या पुस्तकाबद्दल बोलत असू, त्या पुस्तकाच्या नावाबद्दल बोलत असू तर आपण द हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल द रामायणा, द कुराण हे काय आहेत? बुक्सचे नाव आहेत, त्याच्या अगोदर आपण हे आर्टिकल वापरले. पुढे जाऊयात. वी यूज दिस आर्टिकल दी बिफोर नेम्स ऑफ न्यूजपेपर्स. न्यूजपेपर्सच्या नावाच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. बघा एक्झाम्पल्स, द हिंदुस्तान टाइम्स, द टाइम्स ऑफ इंडिया असं आपण म्हणतो. आता पुढं बघा, बिफोर नेम्स ऑफ बिल्डिंग्स, बिल्डिंगच्या नेम्सच्या अगोदर. फॉर एक्झाम्पल द ताजमहल, द रेड फोर्ट, एक्सेट्राज. अँड लास्ट रूल, व्हॉट इट टेल्स यू अबाउट? वी यूज द डेफिनाइट आर्टिकल दी बिफोर नॅशनॅलिटीज. नॅशनॅलिटीज सांगताना आपण द हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल द इंग्लिश, द फ्रेंच, द इंडियन. आता इथं आपण नॅशनॅलिटी आहे ही इंडियन, फ्रेंच, इंडियन, म्हणून आपण काय केलं आहे? त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलेलं आहे. म्हणजे नॅशनॅलिटी सांगताना सुद्धा आपण द हे आर्टिकलच वापरतो. Here in this slide we are going to look at a new point which is titled at the top. काय म्हटलं बघा इथं? काय टायटल दिलं मी ह्या स्लाइडला? ओमिशन ऑफ द आर्टिकल्स. आता ओमिशन म्हणजे काय? ओमिशन म्हणजे एखादी गोष्ट आपण वगळतो त्यावेळी आपण त्याला ओमिशन म्हणतो, बरोबर आहे. आता टायटल काय सांगते? ओमिशन ऑफ द आर्टिकल्स. म्हणजे आपण आर्टिकल्स वापरत नाही. थोडक्यात नो यूज ऑफ आर्टिकल. आता जसं आपण ह्याच्या अगोदर बघितलं की आपण आर्टिकल्स वापरतो आणि रूल्सनुसार आपण बघितलं कुठलं आर्टिकल कधी वापरायचं, बरोबर आहे. आता अशा काही सिच्युएशन्स आहेत ज्यावेळी आपण आर्टिकल वापरतच नाही, बिकॉज देर इज नो नीड ऑफ यूजिंग अन आर्टिकल. तिथं आर्टिकल वापरायची गरजच नसते. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहे इथं. वन बाय वन विल लुक ॲट द युजेस ऑफ ओमिशन ऑफ द आर्टिकल्स. इथं आपण आर्टिकल वापरत नाही आहे. आपण ए वापरणार नाही आहे, ॲन वापरणार नाही आहे आणि द सुद्धा वापरणार नाही आहे. हां, आता आपण बघूयात कधी कधी आपण आर्टिकल नाही वापरायचं. तर एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. वेअर देर इज नो नीड ऑफ यूजिंग अन आर्टिकल, स्टील अ ब्लँक स्पेस इज गिवन.
आर्टिकल वापरायची गरज नसताना सुद्धा जर ब्लँक स्पेस दिला आणि तुम्हाला सांगितलं की आर्टिकल वापरा, तर तिथं आर्टिकल वापरायची गरज नसेल तर तुम्ही आहे असं वाक्य ॲन्सर म्हणून लिहायचं आहे. मग ते कधी ठरवणार तुम्ही? व्हॅन यू विल बी लर्निंग द रूल्स, देन अँड देन ओनली यू विल बी coming to know about what are the various situations where there is no need of using an article. आता बघूयात आपण कधी कधी आपण आर्टिकल नाही वापरत. बघा पहिलं, आर्टिकल्स आर नॉट यूज्ड विथ अनकाउंटेबल abstract and material nouns when they are used in a general sense. आता इथं काय सांगितलंय, ज्यावेळी आपण अनकाउंटेबल, ॲब्स्ट्रॅक्ट आणि मटेरियल नाउन्स वापरतो कधी जनरल सेन्समध्ये, त्यावेळी आपण आर्टिकल्स वापरत नाही. आता मगाशी आपण जर आठवत असेल तुम्हाला तर एक रूल बघितला होता की आपण कुठलं आर्टिकल, द हे आर्टिकल वापरतो ॲब्स्ट्रॅक्ट आणि मटेरियल नाउन्सच्या अगोदर, आठवते? पण इथं काय फरक आहे मग त्या आणि ह्या रूलमध्ये? लास्ट एंडिंग इज डिफरंट. बघा इथं काय म्हटलंय, ज्यावेळी आपण अशा प्रकारचे नाउन्स कधी वापरतो जनरल सेन्समध्ये, त्यावेळी आपण आर्टिकल वापरत नाही. एक्झाम्पल्स बघूयात. बघा, राईस इज ग्रोन इन सम रिजन्स ऑफ महाराष्ट्र. आता राईस हे काय आहे? राईस कसलं नाऊन आहे? अनकाउंटेबल नाऊन आहे. त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरलेलं नाही आहे, कारण तिथं आर्टिकल वापरायची गरजच नाही आहे. कारण राईस हे काय आहे? अनकाउंटेबल नाऊन आहे, जे जनरल सेन्समध्ये वापरलं आहे. बरोबर आहे? जनरल सेन्समध्ये ज्यावेळी आपण अनकाउंटेबल नाऊनबद्दल बोलत असतो त्यावेळी आपण आर्टिकल वापरत नाही. पुढचं एक्झाम्पल बघा, प्लॅटिनम इज कॉस्टलियर दॅन गोल्ड. प्लॅटिनम इज कॉस्टलियर दॅन गोल्ड. आता हे कसले नाउन्स आहेत? मटेरियल नाउन्स आहेत. बरोबर आहे? प्लॅटिनम आणि गोल्ड. बघा त्याच्या अगोदर आपण कुठलं आर्टिकल वापरलंय का? नाही वापरलं, कारण प्लॅटिनम आणि गोल्ड हे मटेरियल नाउन्स आहेत जे आपण जनरल सेन्समध्ये वापरतोय. म्हणून तर फरक कशाचा राहणार आहे? जनरल सेन्स आणि पर्टिक्युलर सेन्स. एखादा निश्चित सेन्समध्ये जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही आर्टिकल वापरता, मग ते मटेरियल नाऊन असू दे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असू दे. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या ॲब्स्ट्रॅक्ट आणि मटेरियल नाऊनबद्दल जनरल सेन्समध्ये बोलत असता त्यावेळी आर्टिकल वापरायची गरज नाही आहे. बघा पुढं जाऊयात. सेकंड, विथ प्लुरल काउंटेबल नाउन्स यूज्ड इन अ जनरल सेन्स. परत एकदा लक्ष द्या, प्लुरल काउंटेबल नाउन्स आपण ह्याच्या अगोदर बघितलं होतं की आपण आर्टिकल वापरतो प्लुरल काउंटेबल नाउन्सच्या अगोदर. आठवते का? बघा, द बुक, द बुक्स मी सांगितलं होतं. पण इथं तोच रूल आहे का? नाही. रूलच्या मीनिंगमध्ये फरक आहे. इथं काय म्हटलंय तर जनरल सेन्समध्ये ज्यावेळी तुम्ही प्लुरल काउंटेबल नाउन्स जनरल सेन्समध्ये वापरत असता त्यावेळी तुम्ही आर्टिकल वापरत नाही. एक्झाम्पल्स बघूयात, त्यांनी अजून जास्त समजेल. बघा, चिल्ड्रन आर इनोसेंट. चिल्ड्रन हे प्लुरल काउंटेबल नाउन आहे, अनेक वचनी मोजता येणारं नाम. बरोबर आहे? आता चिल्ड्रन हे इन जनरल आपण बोलतोय. असं म्हटले का चिल्ड्रन ऑफ दिस सिटी? असं काय आपण म्हटले का? चिल्ड्रन ऑफ दिस स्कूल असं नाही म्हटलेलं. म्हणजे आपण जनरल सेन्समध्ये वापरतो इथं चिल्ड्रन हा शब्द, म्हणून आपण इथं आर्टिकल वापरत नाही आहे. जर आपल्याला असं म्हणायचं असेल की एका पर्टिक्युलर स्कूलमधले चिल्ड्रन खूप इनोसंट आहेत, त्यावेळी आपण आर्टिकल वापरणार आहे का? येस, आपण आर्टिकल वापरणार आहे. कुठलं आर्टिकल वापरू आपण? द हे आर्टिकल वापरू, कारण आपण इथं मग पर्टिक्युलर सेन्समध्ये बोलतोय. एक्झाम्पल देते मी, म्हणजे पॉईंट अजून जास्त क्लिअर होईल. बघा, द चिल्ड्रन ऑफ राजाराम हायस्कूल आर व्हेरी इनोसंट. आता इथं चिल्ड्रन हाच शब्द आहे. बरोबर आहे? पण त्याच्या अगोदर मी द का वापरलं? कारण मी एका पर्टिक्युलर स्कूलमधल्या छोट्या मुलांबद्दल बोलते, म्हणून. इथं तसं काही आहे का? नाही. जनरल सेन्समध्ये आपण बोलतोय चिल्ड्रन आर इनोसंट. मग ती कुठलीही चिल्ड्रन असू देत, ती इनोसंट असतात असं आपल्याला म्हणायचं आहे. लक्षात येते का? बघा पुढचं एक्झाम्पल बघा, बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स. बुक्स हे सुद्धा काय आहे? प्लुरल अनकाउंटेबल नाउन आहे,
आणि ते आपण जनरल सेन्समध्ये वापरतोय. इथं आपण पर्टिक्युलर कुठलं बुकचं नाव सांगितलं आहे का, एखाद्या बुकची कॅटेगरी सांगितली आहे का, नाही. बुक्स, मग ते कुठलीही पुस्तकं असू देत, ते आपले बेस्ट फ्रेंड्स आहेत असं आपण म्हणतोय. म्हणजे प्लुरल काउंटेबल नाऊन ज्यावेळी तुम्ही जनरल सेन्समध्ये वापरत असता त्यावेळी आर्टिकल वापरायची गरज नाही आहे. लक्षात येते? बघा पुढं जाऊयात. पुढचा रूल काय आहे? वी डू नॉट यूज अन आर्टिकल बिफोर लँग्वेजेस. लँग्वेजेसच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. बघा एक्झाम्पल, वी स्पीक इंग्लिश फॉर इफेक्टिव्ह ग्लोबल कम्युनिकेशन. इंग्लिश हे एका भाषेचं नाव आहे, त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरले का? नाही वापरलेलं. कारण ज्यावेळी आपण एखाद्या भाषेचं नाव घेत असतो त्यावेळी त्याच्या अगोदर आर्टिकल वापरायची गरज नाही आहे. पुढचं एक्झाम्पल, मराठी इज स्पोकन इन सम पार्ट्स ऑफ कर्नाटका अल्सो. इथं सुद्धा मराठी हे एका भाषेचं नाव आहे, त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरलेलं नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा रूल बघा, वी डू नॉट यूज अन आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन्सच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. आता इथं सुद्धा कन्फ्युजन करून नाही घ्यायचं आहे. कंसामध्ये काय दिले बघा, एक्सेप्ट दोज रेफर्ड टू अर्लियर. म्हणजे ह्याच्या अगोदर आपण बघितलं आहे रूलमध्ये काय सांगितलं की प्रॉपर नाउनच्या अगोदर आपण आर्टिकल वापरतो. मग ते रूल सोडून आपण बाकीच्या नाउन्सच्या अगोदर, प्रॉपर नाउन्सच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही आहे. एक्झाम्पल बघा, रमन लाईक्स टू वॉच मूवीज. रमन हे एक प्रॉपर नाउन आहे, एका व्यक्तीचं नाव आहे, त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरलेलं नाही आहे. पुढं पण एक्झाम्पल बघा, वी हॅड अ मीटिंग इन नागपूर. नागपूर हे काय आहे, एका सिटीचं नाव आहे, प्रॉपर नाउन आहे ते, त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरले का? नाही, कारण आर्टिकल वापरायची गरजच नाही आहे. म्हणजे इथं एक लक्षात घ्यायचं आहे की आपण याच्या अगोदर जे रूल बघितले होते जिथं प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकल आपण वापरतो ते प्रॉपर नाउन्स सोडून राहिलेले सगळे प्रॉपर नाउन्स ह्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. ठीक आहे? बघा लास्ट रूल काय आहे, वी डू नॉट यूज अन आर्टिकल बिफोर नेम्स ऑफ रिलेशन्स. ज्यावेळी आपण एखाद्या रिलेशनचं नाव घेत असतो त्यावेळी आपण आर्टिकल वापरत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं वाक्य काय आहे, फादर हॅज रिटर्न फ्रॉम जर्नी. फादर हे काय आहे, एक रिलेशन आहे, त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरले का? नाही, कारण आर्टिकल वापरायची गरजच नाही आहे. कारण रिलेशन्सबद्दल बोलताना, रिलेशनचं नाव सांगताना आपण त्याच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही. पुढं जाऊयात बघा, सेकंड एक्झाम्पल, वी वेंट टू सी ग्रँडमदर. ग्रँडमदर हे सुद्धा एक रिलेशन आहे, त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरले का? नाही. लक्षात येते? वी डू नॉट यूज अन आर्टिकल बिफोर नेम्स ऑफ रिलेशन्स. रिलेशन्सच्या नावाबद्दल बोलताना आपण आर्टिकल वापरत नाही. दिस इज ऑल अबाउट ओमिशन ऑफ द आर्टिकल्स. इट मीन्स there are certain situations where there is no need of using an article along with the rules which are there in an English language about using an article. We should again keep in mind those rules also where there is no need at all of using an article. म्हणजे काय, आर्टिकल वापरण्याच्या रूल्स बरोबर सुद्धा आर्टिकल आपण जिथं वापरत नाही असे रूल्ससुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला करेक्ट आर्टिकल करेक्ट प्लेसमध्ये आपण इन्सर्ट करायचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट यूजिंग अँड आर्टिकल्स इन अन इंग्लिश लँग्वेज. आपण आर्टिकल्सचे 2 प्रकार बघितले आणि त्या प्रकारानुसार आपण व्हेरियस रूल्स अलॉंग विथ एक्झाम्पल्स हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. हिअर द चॅप्टर or the subtopic articles come to an end. In the next lecture we'll be starting with the next subtopic of your syllabus which is named as prepositions. आपण पुढच्या लेक्चरमध्ये preposition हा अजून एक सबटॉपिक आहे पहिला युनिटमधला, तो सुरू करतोय. ओके.
At the end, I would like to request you to read each and every sentence in the PowerPoint presentation which is going on, because this will help you a lot to understand the topic very well. म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्ही पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स बघत असता, आम्हाला ऐकत असता, त्यावेळी जो काही थेरॉटिकल पार्ट आम्ही इन्क्लूड केला आहे तो तुम्ही वाचत जा, म्हणजे तुम्हाला तो पॉईंट समजायला अजून मदत होईल. थँक्यू सो मच.